नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायचं. तर त्यासाठी काय करणार आहोत आपण की तुम्ही बघू शकता, हा डबल फोल्ड मी पेपर घेतलेला आहे. तर 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचे आज आपण कटिंग बघणार आहोत. खूप सोपी, खूप छान पद्धत, म्हणजे ज्यांना अगदी काहीच येत नाही प्रिन्सेस कट कटिंग करायला, तर त्यांना सुद्धा सहज जमेल इतकी सोपी आणि खूप छान पद्धत आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे सर्व बारकावे, सर्व सर्व पॉईंट तुम्हाला नक्की लक्षात येतील. तर तुम्हाला सुरुवातीला फक्त न्यूजपेपरवरतीच प्रॅक्टिस करायची आहे. तर आता काय करणार आहोत आपण, प्रिन्सेस कट मार्किंगसाठी डबल पेपर मी घेतलेला आहे. तर बंद बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे मी. आणि त्याच्यानंतर बघू शकता 13 इंच उंची आहे ब्लाऊजची. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे 14 इंच उंची येणार. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे 6 इंचावरती. आता बॅक साईडचं आपण माप टाकत आहोत. तर पाठीमागच्या गळ्याचं आपल्याला घ्यायचं आहे 8 इंचावरती. आणि तुम्ही बघू शकता इथून शोल्डरचं माप येणार 5.5 इंचावरती, म्हणजे 11 शोल्डर आहे. तर आता मी घेतलेला आहे 5.5 इंच. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, जिथून मुंड्याचं माप घेतलेलं आहे ना, तिथून आपण चेस्टचं माप टाकायचं आहे. तर चेस्टचं माप येणार आपलं 9 इंचावरती चौथा भाग, आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन. आता आपण काय करू, पट्टीनं आपण व्यवस्थित रेषा आखून घेऊया, म्हणजे आपल्याला सर्व पॉईंट लक्षात येतील की आपण कुठून काय केलेलं आहे. तर बघू शकता, अशी सरळ लाईन आखून घ्यायची आपल्याला. आणि त्याच्यानंतर बघू शकता, इथून काय करायचं आहे आपल्याला, इथून घ्यायचं आहे आपल्याला 3 इंचावरती आड्यांचं माप. आणि बरोबर जिथं आपल्या पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग आहे ना, तिथं आपल्याला अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आणि आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे. तुम्हाला आकार देताना जमत नसेल तर इथून अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्या आणि मग शेप द्या, म्हणजे तुम्हाला नक्कीच आकार जमणार आहे. तर 1.5 इंचावरती आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, इथून आपल्याला पूर्ण व्यवस्थित मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून सांगते. आता पूर्ण आपण अगोदर रेषा आखून घेऊया, म्हणजे आपल्याला सर्व पॉईंट नक्की लक्षात येते. आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडला आपल्याला मधून 4.5 इंच टक्ससाठी आणि उंचीला आपला 5 इंच टक्स आहे. आणि त्याच्यानंतर अर्धा इंच ह्या साईडला, अर्धा इंच ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे. तर मी पुन्हा एकदा मैत्रिणींनो तुम्हाला समजून सांगते. सर्व पॉईंट इथून घेतलेले आहे आपण उंची ब्लाऊजची. त्याच्यानंतर इथून घेतलेलं आहे शोल्डरचं माप, इथून घेतलेलं आहे आपण मुंड्याचं माप, इथून घेतलेलं आहे पाठीमागच्या गळ्याचं माप, इथून घेतलेलं आहे पाठीमागच्या मुंड्याचा माप. तर आता आकार दिलेला आहे आपण. आणि पाठीमागचा टक्स जो आहे ना, तो रुंदीला आणि उंचीला ह्या पद्धतीने घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर 2 भाग आपल्याला असे वेगळे करायचे आहेत व्यवस्थित. तर आता जो आहे ना, हा आपला आकार व्यवस्थित वरचा भाग फक्त कट करून घ्यायचा आहे, खालचा व्यवस्थित कट करायचा नाहीये. फक्त वरचा पेपर तेवढा मी कट केलेला आहे. बघू शकता. आणि त्याच्यानंतर पाठीमागचा गळा पण एक पदरवर कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला आहे असा पेपर ठेवायचा आहे व्यवस्थित, जसा आहे तसा. बघू शकता तुम्ही, हा पाठीमागचा भाग प्लेन आहे, त्याच्यावरती आता हा पुढचा भाग प्लेन आहे, त्याच्यावरती पाठीमागचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट साईडचा गळा आहे ना, त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. फ्रंट साईडचा गळा आहे तो आपला 6.5 इंचावरती. तर आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. परत जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे पूर्ण बघू शकता तुम्ही. मी पूर्ण व्यवस्थित मार्किंग करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय काय केलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथून सरळ लाईन अशी आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 1 इंच फ्रंट साईडच्या मुंड्याचा आपला आकार येतो.
आणि व्यवस्थित फ्रंट साईडच्या मुंड्याचा पण आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथून घ्यायचं आहे अर्धा इंच आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच. 1.5 तिथं तुम्ही 2 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला हे घ्यायचंय टक्ससाठी घ्यायचंय आपल्याला, म्हणजे जेवढा आपण इथं टक्स घेऊ ना त्यासाठी आपल्याला इथं घ्यायचंय. आणि हे जो पॉईंट घेतलेला आहे ना अर्धा इंच, तो आपण इथं जो टक्स घेतो ना त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे. आणि इथं मी 2 इंच घेतलेला आहे. म्हणजे आपण जो टक्स घेतो ना तो टक्स आपला पूर्ण ह्याच्यामध्ये जातो, म्हणजे शिलाईमध्ये जातो. त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं माप घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता इथून घ्यायचं आहे आपल्याला 4 इंच आणि उंची घ्यायची आपल्याला 4 इंच. रुंदीला मी 4 इंच घेतले, उंचीला 4 इंच घेतलेला आहे. इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच. तर बघू शकता अशा पद्धतीने मी टक्स घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, तर लक्षात आलं का, मी पाठीमागचा भाग फ्रंटवरती ठेवलेला आहे, गळ्याचा आकार दिलेला आहे, मुंड्याचा आकार दिलेला आहे. इथे मी टक्सचा मार्किंग केलेला आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं मी इथं घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, कटिंग करून घ्यायचं आहे. इथून क्रॉसमध्ये असं कट करायचंय आपल्याला. फ्रंट साईडचा आकार पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ना इथून आपल्याला शेप द्यायचा आहे प्रिन्स कटचा व्यवस्थित. तर बघू शकता हे अशा पद्धतीने शेप द्यायचा. तिथं मुंड्याचा आपला हा पॉइंट येतो ना तिथून असा व्यवस्थित शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे झालेलं आहे असं कटिंग आपलं प्रिन्स कटचं. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर भाई आहे आपली 5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला जो घेर घ्यायचा आहे ना तर तो इथून घ्यायचा, म्हणजे हा जो आपला बॅक साईडचा प्रिन्स कटचा आकार आहे ना तिथे असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. 8.5 इंच येतं, तर इथे आपल्याला 8.5 इंच टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 3.5 इंच कॅप हाईट येणार आपली. 1 इंच आपलं आतल्या साईडला इथे येणार, क्रॉस लाईन अशी येणार. त्याच्यानंतर दंड घेर येणार आपला 6 इंच. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे मार्जिन. 2 इंच आपला मध्य करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर या 2 इंचा मध्य करायचा आहे. 1 इंच आपल्याला वरती इथं घ्यायचं आहे, अर्धा इंच इथं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही हे आहे प्रिन्स कट. तर आता हा जो कट केलेला आहे ना मी, आता हे बघू शकता 1 2 हा भाग. आता हा भाईचं आपलं कटिंग. आता हे पाठीमागच्या भागाचं कटिंग. तर आता आपण ज्यावेळेस ब्लाऊज पीसवर ठेवतो ना तर जसं आपण कायम प्रत्येक ब्लाऊजला ठेवतो तसा हा भाग ठेवायचा आहे. प्रिन्स कटचा जो भाग हा तुम्हाला दिसतो ना त्या फक्त आपल्याला कुठं वाढवायचा आहे, इथे फक्त वाढवायचा आहे 1/2 इंच, म्हणजे ब्लाऊज पीसवर ठेवताना. आणि ह्या साईडला फक्त 1/2 इंच वाढवायचं आहे. म्हणजे दोन्ही भागाला फक्त वाढवायचं आहे, बाकी आहे असं सगळं व्यवस्थित ठेवून आपण ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचं आहे. खूप सोपी, खूप छान पद्धत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 36 साईज प्रिन्स कटचं पूर्ण मार्किंग कशा पद्धतीनं करायचं, कटिंग कशा पद्धतीनं करायचं हे सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग कराल ब्लाऊज पीसवर ठेवून
तर नक्कीच तुमचा प्रिन्स कट परफेक्ट बसणार आहे. कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. 100% मी गॅरंटी देऊन सांगते. अगदी थोडीशी प्रॅक्टिस 1-2 वेळा केली तर तुम्हाला नक्कीच प्रिन्स कट जमणार. इतक्या सोप्या पद्धतीने मी प्रिन्स कटचं पूर्ण कटिंग दाखवलेलं आहे आणि शिवून झाल्यानंतर बघू शकता आपला प्रिन्स कट असा तयार होणार, म्हणजे हा पॉईंट इथे येणार आहे. तर मैत्रिणींनो, प्रिन्स कटचे जे कटिंग आहे ना, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.